नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो जो पेपर होणार आहे आता 8 तारखेला बेसिक मॅथमॅटिक्सचा समर 2026 सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि या पेपरचा स्वरूप पूर्ण आणि विद्यार्थी मित्रांनो आता हा विषय बॅकलॉगचा आहे। आता सध्या समर 2026 चा पेपर बॅकलॉगचा आहे, तर कुठले टॉपिक करायचे कुठले टॉपिक नाही करायचे तर संपूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आणि तुम्हाला क्वेश्चन सहित सांगतो की कोणत्या युनिट मध्ये म्हणजे कोणत्या क्वेश्चन मध्ये कुठला युनिट येणार आहे आणि कोणत्या युनिट मधला कोणता क्वेश्चन येणार आहे। तर याचा फुल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जे विद्यार्थी त्यांचा M1 बॅकलॉग आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून खूप जास्त त्याच्या म्हणजे की त्यांची खूप हेल्प होणार आहे। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट एनी 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। असे 10 मार्क्स साठी हा क्वेश्चन येतो। तर याच्यातला एक क्वेश्चन येते लॉगॅरिथमिक, एक क्वेश्चन येते ट्रिग्नोमेट्री, एक क्वेश्चन स्ट्रेट लाईन। जर पेपर सोपी काढला तर मग स्ट्रेट लाईनच्या ऐवजी फंक्शन टाकते। मग एक क्वेश्चन फंक्शन, एक क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह, एक क्वेश्चन अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इझी निघाला तर स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिक्स। तर तुमची जर स्ट्रॅटेजी आहे की तुमचा ऍव्हरेज समजा 0च आहे आणि आता आपल्याला 40 मार्क काढायचे, पास व्हायचा आहे, पेपर काढायचा आहे, तर तुम्हाला कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। तर पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा, तर स्टॅटिस्टिक्सचे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता। स्टॅटिस्टिक्स मधलं याच्यावर एक प्रॉब्लेम येऊ शकते रेंज वालं, रेंज अँड कोइफिशिएंट ऑफ रेंज, अत्यंत सोपा टॉपिक आहे। किंवा आपल्याला एक काढायला लागते कोइफिशिएंट ऑफ व्हेरियन्स, कोइफिशिएंट ऑफ व्हेरियन्स काढायला लागते। तो फॉर्म्युला आहे सिग्मा इज इक्वल टू एक्स बार अपॉन मीन। ओके, सिग्मा इज इक्वल टू म्हणजे कोइफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100 आहे, सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100। तर लक्षात ठेवा, कधी देखील तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन विचारतील, कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन गिवन राहील, कधी मीन विचारतील किंवा कधी कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन घेतील। या दोन पैकीच एक प्रॉब्लेम पेपरमध्ये हमखास विचारतील, एक रेंजचा प्रॉब्लेम आणि एक हे। जर दोन क्वेश्चन जर समजा आले तर आहे की नाही, इथं पण आहे की नाही, याच्यातला एक रेंजचा प्रॉब्लेम कन्फर्म राहील आणि एक हे प्रॉब्लेम इथं राहील। ओके, तर तुम्ही आता सध्या स्थितीत आपण दोन क्वेश्चन स्टॅटिस्टिक्सचे पकडू नाही, फक्त एकच क्वेश्चन पकडू, तर याचे 2 मार्क्स तुमचा अत्यंत सोपा पार्ट आहे। तर तुम्हाला याचे 2 मार्क्स इझिली भेटू शकतात। तसाच फंक्शन, फंक्शन मध्ये इवन ऑडचा प्रॉब्लेम एक येते 100%, तर हे एक प्रॉब्लेम येणार आहे। तर याचे 2 मार्क्स इवन ऑड हे करून जा, इवन ऑड। आता याच्यामध्ये काय आहे ते बघा, या क्वेश्चन मध्ये स्ट्रेट लाईनचा एक तर तुम्हाला स्लोप वाला विचारतील, स्लोप अँड इंटरसेप्ट, स्लोप अँड इंटरसेप्ट किंवा बेसिक प्रॉब्लेम फंक्शन। एकदम बेसिकचे जे साधे साधे फॉर्म्युले असतात तर ते फक्त व्हॅल्यू पुट करावं लागतात ते विचारतील, किंवा स्लोप अँड इंटरसेप्ट अत्यंत सोपा पार्ट आहे, याच्यात पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटू शकतात। तसंच याच्यातला एक लॉगॅरिथमिक पार्ट हा इझी आहे, तर याच्यात सुद्धा तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स भेटू शकतात। तर पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा 2 2 2 असे टोटल तुम्ही जर तिन्ही क्वेश्चन केले तर तुम्हाला 6 मार्क इझिली भेटू शकतात। तसं तर याच्यातला जो डेरिव्हेटिव्ह येतो, डेरिव्हेटिव्ह एकदम बेसिक वाला डेरिव्हेटिव्ह येतो, बेसिक फक्त फॉर्म्युले पाठ पाहायचा। साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, ई टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x, असा वाला पाठ। जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर डेरिव्हेटिव्हचा पण तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट होऊन जाईल। ट्रिग्नोमेट्रीचा पण आहे की नाही, ट्रिग्नोमेट्रीचा जो क्वेश्चन येणार आहे हा पण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकते तुमचा। टॉपिक फक्त 4-5 फॉर्म्युले पाठ पाहिजे आणि याच्यातला येणार आहे मल्टिप्लिकेशन, मल्टिपल अँगल, मल्टिपल अँगल चा प्रॉब्लेम पेपर मध्ये विचारतील 2 मार्कावरला छोटं छोटं, साइन 2x काढा, साइन 3x काढा, कॉस 3x काढा, असं छोटंसं प्रॉब्लेम, एकदम सोपा वाला टॉपिक आहे। तसं तर हा पण टॉपिक सोपीच आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्लोप विचारतात किंवा अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आला तर स्लोप विचारतील, डेरिव्हेटिव्ह आला तर प्रोडक्ट रूल विचारतील, एक सोपीच आहे। पण तुम्हाला सांगतो मी, हे तुमचे किती 2 2 आणि 2 एवढेच मार्क पकडा, हे तुमचे कन्फर्म मार्क जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर। हे 2 मार्क, हे 2 मार्क आणि 2 मार्क। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये बघा 2 क्वेश्चन मॅट्रिसेसचे येतात,
अटेम्प्ट एनी 3, 12 मार्क, 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. 4 पैकी 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तर 2 क्वेश्चन मॅट्रिसेस येतात, 1 क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शन येते, 1 क्वेश्चन येते ट्रिग्नोमेट्री. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिसेसचं अत्यंत सोपं वाला प्रॉब्लेम राहते याच्यात. इथं बेसिक प्रॉब्लेम राहते, बेसिक प्रॉब्लेम. आणि इथं तुम्हाला 2 पार्ट करायचा आहे. एक तस करायचा आहे तुम्हाला सिंगुलर और नॉन सिंगुलर किंवा ट्रान्सपोज. सोपा पार्ट आहे एकदम, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर याचे तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. जर पास व्हायचं असेल तर थोडासा अभ्यास तर करावाच लागेल. तर हे मॅट्रिसेस तुम्हाला इझिली मार्क भेटू शकतात, 4 2 8 मार्क. त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन मध्ये 3 केसेस आहेत. तर सहसा केस नंबर 3 वर जास्त प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहे. मागच्या वर्षी केस नंबर 1 वर प्रॉब्लेम आला होता, ज्यावेळेस तुम्ही पेपर दिला होता, केस नंबर 1. तर मी पार्शियल फ्रॅक्शनचे काही मार्क पकडत नाही, पण पार्शियल फ्रॅक्शन मध्ये केस नंबर 3 चे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त आहेत. इररिड्युसिबल फ्रॉम ट्रिग्नोमेट्रीचा एक प्रॉब्लेम पेपरमध्ये विचारतील, ते म्हणजे की अलाइड अँगल्स. कुठलं? अलाइड अँगल. तसंच बघा आता क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 3, 12 मार्क्स. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्री, 2 क्वेश्चन ट्रिग्नोमेट्रीचे आहे, एक क्वेश्चन स्ट्रेट लाईन आहे, एक तर डेरिव्हेटिव्ह विचारतात किंवा स्टॅटिस्टिक्स विचारतात. जर स्टॅटिस्टिक्स विचारलं तर खूप इझी वाला प्रॉब्लेम राहील. स्टॅटिस्टिक्स जर विचारलं तर याच्यात तुम्हाला मीन डिव्हिएशन विचारतील. काय विचारतील? मीन डिव्हिएशन. आणि डेरिव्हेटिव्ह जर विचारला तर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॅरामेट्रिक इक्वेशनचा प्रॉब्लेम येऊ शकते. पॅरामेट्रिक किंवा इम्प्लिसिट, हे 3 पार्ट पैकी एक येईल. इम्प्लिसिट, मीन डिव्हिएशन, डेरिव्हेटिव्ह स्टॅटिस्टिक्स मधलं आणि डेरिव्हेटिव्ह मधले हे 2. स्ट्रेट लाईन मध्ये बघा, स्ट्रेट लाईन मध्ये जो क्वेश्चन येणार आहे 4 मार्काचा, तो म्हणजे येणार आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा. अत्यंत सोपा पार्ट आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे कॅल्क्युलेटर काढायचे आणि हा फॉर्म्युला लागते y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. म्हणजे हा मीडियम वाला टॉपिक आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये एक क्वेश्चन इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा येते. कशाचा येते? इनवर्स. इनवर्स ट्रिग्नोमेट्री. जर तुम्ही समजा जर दिमागाने जर विचार करसाल तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 मार्क, कमीत कमी जास्तीत जास्त 4 मार्क येऊ शकतात. काय करायचं? पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेटरनं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. एक पॉइंट गिवन असते, त्याच्यात व्हॅल्यू टाकली की मार्क भेटतील. तर मी माझं असं म्हणणं की या 4 पैकी तुम्हाला 4 पैकी तर नाही भेटू शकत, पण 2 तर भेटू शकतात. 2 मार्क इझिली तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. त्यानंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम सोपा आहे, एकदम सोपा वाला प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क तुम्ही इझिली काढू शकता. ओके. आणि एक प्रॉब्लेम येते फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. हे पण प्रॉब्लेम खूप इझी आहे, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. पण त्याच्यासाठी तुम्हाला 4 फॉर्म्युले, म्हणजे तसे 8 फॉर्म्युले आहेत, पण 4च फॉर्म्युले तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे फॅक्टरायझेशनचे. तर याच्यावर येऊ शकते फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचा अत्यंत सोपा पाठ. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्हचे 2 येतील. आता हे आणि त्याच्यानंतर आता बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये अटेम्प्ट एनी 3 सॉल्व्ह करायच्या 12 मार्क्स साठी. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह आणि 3 क्वेश्चन स्टॅटिस्टिक्स येतात. तर याच्यामध्ये येते आपल्याला स्टँडर्ड डिव्हिजन काढायला लागते, त्यानंतर मीन डिव्हिजन काढायला लागते, रेंज काढायला लागते, त्यानंतर मोर कन्सिस्टन्सी. तर हे याचा अभ्यास तुम्ही चांगला करा. याच्यात तुम्हाला सर्वचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायची काही गरज नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये आता याच्यात एक तुम्हाला येऊ शकते पॅरामेट्रिक, इम्प्लिसिट, याच्यात लॉगॅरिथमिक, त्यानंतर इनवर्स, हे मुख्य पार्ट आहेत. तर हे जर 4 पार्ट केले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये आउट ऑफ. पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायची काही गरज नाहीये, कारण तुम्ही स्टॅटिस्टिक्सचे जर 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑर मध्ये कॅन्सल होऊन जाईल. तर हे तुमच्यासाठी पासिंग साठी सर्वात मोठा पार्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 अटेम्प्ट एनी 2. तर बघा याच्यामध्ये 1 2 3 बघा हे 3 मार्काचे क्वेश्चन आहे. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, आणि हा एक 6 मार्काचा क्वेश्चन आहे. तर स्ट्रेट लाईन मधला हा अत्यंत सोपा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे अक्यूट अँगल थीटा. अक्यूट अँगलचा एक प्रॉब्लेम येईल, एक इन डिस्टन्स बिटवीन पॅरलल किंवा ऑर परपेंडिक्युलर. तर हे तुमचे 6 मार्क फिक्स होऊन जातील. किती मार्क? 6 मार्क्स.
त्यानंतर ट्रिग्नोमेट्री मध्ये अलाइड अँगल आहे, कंपाऊंड अँगल आहे, हे साधे साधे प्रॉब्लेम्स येतील छोटे. मल्टिपल सब मल्टिपल, याच्यातलं एक मल्टिपल सब मल्टिपल्स येईल किंवा अलाइड, कधी कधी हे 6 मार्कासाठी पण याच्यावर क्वेश्चन विचारतात. मॅट्रिसेस मधलं इक्वेशनचा प्रॉब्लेम येते. कुठलं? इक्वेशनचा. आता तुम्ही जर आपला क्लास जॉईन केला असता तर तुम्हाला याच्यात 6 पैकी 6 मार्क भेटले असते, कारण इक्वेशनचं पुरं प्रॉब्लेम हे कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह होते. कशावर सॉल्व्ह होते? कॅल्क्युलेटरवर. पण आहे की आपण इक्वेशनचे समजा आहे की नाही 3 मार्क पकडून घ्या. जर समजा तुम्ही कॅल्सीवर जर समजा केलं, मी एक व्हिडिओ टाकेन, तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला 6 पैकी नाही तर 3 मार्क तर भेटतीलच. त्याच्यानंतर हा आहे क्वेश्चन नंबर 6, अटेम्प्ट एनी 2. तर याच्यामध्ये तुम्हाला हा स्टॅटिस्टिक्सचा हा स्टँडर्ड डिव्हिजनचा प्रॉब्लेम येते. स्टँडर्ड डिव्हिजन, कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन हे काढायला येते. तर याची 6 मार्क तर तुम्हाला भेटूनच जातील. हे 6 मार्क पकडा. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये एक क्वेश्चन येते रेडियस ऑफ कर्वेचर, एक क्वेश्चन येते मॅक्सिमा मिनिमा. तसा पाहिला तर हा सोपा पार्ट आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन घेत तर मॅक्सिमा मिनिमा मधलं जर एखादा प्रॉब्लेम आलं, सोपं आलं, तर तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. तर याचे 3 मार्क पकडून घ्या तुम्ही. इथे याच्यामध्ये एक क्वेश्चन आहात मॅक्सिमा मिनिमा अँड रेडियस ऑफ कर्वेचर, असे 2 क्वेश्चन येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर पासिंग काढायची आहे तर यानुसार जर गेले तर किती मार्क होऊ राहिले तुमचे बघा. 3 मार्क्स क्वेश्चन नंबर 6 मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ राहिले 6 + 3 9, 9 + 3 झाले 12. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये तुम्हाला 12 मार्क. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 12 मार्क. स्टॅटिस्टिक्सचा पुरा आहे तर तुम्हाला 12 पैकी 12, 12 दोन्ही झाले 24 मार्क. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्ही फक्त 6 मार्क आपण पकडले तर 24 आणि 6 30 झाले, 30 मार्क. तसेच क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त आपण मॅट्रिसेस सॉल्व्ह केलं तर हे 4 आणि 4 8 म्हणजे 38 मार्क. आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये फक्त तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर अशी तुम्हाला 42 मार्क भेटतात. आणि तुम्हाला पास व्हायला पाहिजे फक्त 40 मार्क. किती पाहिजेत? 40. आणि जर समजा तुमचा ऍव्हरेज 10चा 15चा असेल तर त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी पाहिजे. समजा तुम्हाला तुमचा ऍव्हरेज 20चा आहे तर 20 तुमचा ऍव्हरेज आणि हे 20, 20 आणि 20 40. जर समजा तुमचा ऍव्हरेज 10चा आहे तर याच्यातले फक्त तुम्हाला 30 मार्क पाहिजेत. 30 आणि 10 40. तुमचा ऍव्हरेज 0चा आहे तर याच्यातले 40. तर टोटल आपलं वेटेज येऊ राहिलं 44 मार्काचं. आणि जर तुमचा ऍव्हरेज 0चा आहे तर तुम्हाला 44 पैकी 40 मार्क फक्त पाहिजेत. जर याच्यातले कन्फर्म मार्क हे स्टॅटिस्टिक्सचे आहेत, हे काही चुकत नाही. हे आणि हे चुकतच नाही, एकदम सोपी आहे. त्यानंतर मॅट्रिसेस पण खूप सोपी आहे आणि हे पण खूप जास्त सोपी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या स्ट्रॅटेजीनुसार जर अभ्यास करसाल ओव्हरऑल तर तुम्ही नक्कीच 100% पास होसाल. पण पासच नाही तर जे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर ते आउट ऑफ मार्क्स पण पाडू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा डेरिव्हेटिव्ह, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास करावा लागेल. तर हा पॅटर्न लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला काही अडचण असली तर डिस्क्रिप्शन मध्ये मी मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवर कॉल करू शकता. तसंच आपण पेपरच्या 2 लेक्चर फक्त घेणार आहे पेपरच्या आधी. जर त्या 2 लेक्चर जर समजा तुम्ही करसाल, फक्त 200 रुपीजच लेक्चर आहे ते 2 लेक्चर, तर मॅक्सिमम मी तुम्हाला याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स, मॅट्रिसेस, अजून काही महत्त्वाचा टॉपिक कव्हर करून देईन. कमीत कमी 20 ते 30 मार्काचं मी त्या 2 लेक्चर मध्ये शिकवीन. जर तुम्हाला जर ते जॉईन करायचं असेल तर 200 रुपीज फीज आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मेसेज किंवा कॉल तुम्हाला करावा लागेल. हा व्हिडिओ जर आवडला विद्यार्थी मित्रांनो तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा M1 बॅकलॉग आहे पुऱ्या महाराष्ट्रामधील कोणतेही कॉलेज असो, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, ऑटोनॉमस, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सर्वांचा सारखाच सिलेबस राहतो. धन्यवाद.